तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मला आज एका विषयावर बोलायचं होतं. तर तो विषय असा आहे की तुम्ही अशा बायांपासून खरंच लांब राहा, जेणेकरून त्या आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या घरच्यांबद्दल वाईट बोलत असतील किंवा आपल्या आईबद्दल वाईट बोलत असतील किंवा आपल्या घरामध्ये आपली बायको सोडता. म्हणजे आपल्याला म्हणजे प्रत्येकाला ज्याची त्याची बायको तर आहेच, त्याचा वाद नाही. पण मी बोलते की आपल्या घरातली बाई सोडता आपण दुसरीकडं उद्योग करतोय, आपण करतोय, पण ती बाई कोणत्या क्वालिटीची, काय तिचं म्हणजे तिचं काय म्हणतात त्याला, वागणं कसं आहे, तिचं बोलणं कसं आहे, ती काय क्वालिटीची. मी पण एक बाईच आहे, मी बोलते म्हणजे काही मी खूप शहाणी आहे असं नाही, पण असं नाही वागायला पाहिजे. प्रत्येक बाईला असं विनंती आहे का घरामध्ये कोणाच्या तरी आग लागेल, कोणाचं तरी आयुष्य बरबाद होईल, असं बायांनी कधीच वागू नये, असं माझं एक मत आहे. आणि मुळात म्हणजे मुलांसाठी पण एक गोष्ट सांगते मी की मुलांनी असं वागू नका की जेणेकरून आपल्या आईवडिलांना त्रास होईल, आपल्या घरच्यांना आपल्यामुळं त्रास होईल. आणि अशा बायांच्या म्हणजे नादीच तुम्ही लागू नका की त्या बाईच्या थ्रू आपलं पूर्ण इमेज खराब होईल, आपली म्हणजे पूर्ण लाईफ बरबाद होईल. आणि आपल्या लाईफबद्दल किंवा आपल्या इमेजबद्दल लोक बोलतील, हसतील, असं काही तुम्ही करू नका आणि बोलू पण नका. आणि बोलायला लोकांना लावू नका. असं एकदम मस्त लाईफ जगा. आणि लाईफ खूप छान आहे हो, पण कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या बोलण्यावरून अशी आपली लाईफ करू नका तुम्ही. एखाद्या बाईच्या नादाला लागलात तुम्ही, त्याच्यावरून आपली म्हणजे पूर्ण लाईफ बरबाद होऊन जाते. तुम्ही प्लीज विचार करा एकदा. आणि मी म्हणजे खूप अनुभवलं आहे माझ्या लाईफमध्ये, त्याच्यामुळे सांगते. म्हणजे माझ्या जवळचंच एक उदाहरण आहे, जे तुम्हाला मी कधीतरी नक्कीच सांगेल. त्याच्यामुळं सांगते, बायांच्या नादी लागा तुम्ही, पण आपल्या लक्ष्मीला, आपल्या घरातल्या लक्ष्मीला जीव लावा तुम्ही कधी पण. आणि तुमच्याकडे काहीच कमी पडणार नाही जेव्हा तुम्ही तुमच्या लक्ष्मीला जीव लावशाल. बाहेरचे माणसं किंवा बाहेरची बाई तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाही, कधीच नाही पुरणार. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या लक्ष्मीकडे ध्यान द्या, लोकांच्या बायकांकडे कधीच नाही. आणि हे 100% बरोबर आहे. बरोबर ना? श्री स्वामी समर्थ सर्वांना.